ही पवारसाहेबांनी मुलाखत साताराच्या सांगता सभेला संबोधित केल्यानंतर 4 मेला मुलाखत झाली होती. योगायोगाने मीही त्या मुलाखतीला उपस्थित होतो. निर्जा चौधरी यांनी ती मुलाखत घेतली होती. त्यामध्ये त्यांनी काही टिप्पणी केली होती ती पेपरला छापून आलेली आहे. पण माझं स्वतःचे जे आकलन आहे ते 4 जूनला जे निकाल लागतील आणि 4 जूनला देशाची जी परिस्थिती राहील, आमचा विश्वास आहे की तिथं इंडिया आघाडीचं सरकार स्थापन होईल. त्याला काही थोडे दिवस लागतील आणि त्यानंतर मग सत्तेचा वाटा घेण्याकरता किंवा सत्तेचे फायदे घेण्याकरता काही पक्ष हे आघाडीत येतील किंवा कदाचित काँग्रेसमध्ये सम्मिलित होतील. पण हे सर्व जर आहे आणि तो 4 जूनच्या निकालावर बरंच काही अवलंबून राहील. पण त्यांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्याच्याशी मी सहमत आहे की त्या प्रकारे घडू शकतं. देशातील लोकांना हे 5,000 पक्ष आणि प्रादेशिक स्थानिक पक्ष हे काही आवडत नाही आहेत. हळूहळू आपल्याला ब्रिटन आणि अमेरिकेसारखी द्विपक्षीय लोकशाहीकडे वाटचाल करावी लागेल. ती एका दिवसात होणार नाही. त्याचीच प्रक्रिया ही कदाचित सुरू होईल असं तरी इंगित केलं असेल, सूचित केलं असेल. त्यावर त्यात माझं स्पष्ट मत आहे की 4 तारखेच्या निकालानंतर दिशा करावी. आता हे मी कसं सांगणार? तर त्यांच्या आधी चर्चा झाली होती का नाही, त्यांचं काय चाललेलं आहे तर त्यांनाच विचारलं पाहिजे. मी कसं त्यांना सांगणार? त्यांनी जी मुलाखती छापून आलेले त्यावर मी सांगतो की त्यांनी भावना ज्या व्यक्त केलेल्या आहेत त्याच्याशी मी सहमत आहे. पण निश्चित काय होईल ते 4 तारखेच्या निकालावर अवलंबून. अरे एक पहा, जर इंडिया आघाडीचं सरकार झालं 5 वर्षाकरता ते सरकार काम करणार असेल तर अनेक प्रादेशिक पक्ष एकतर सत्तेत सहभागी होण्याकरता ते आघाडीमध्ये येतात आणि मग काही सत्तेचा थेट वाटा, मंत्रिमंडळामधला सहभाग किंवा मग प्रत्यक्षपणे राज्यामध्ये मदत हे अपेक्षित असतं. तर तसं घडण्याची शक्यता आहे आणि त्यातूनच काही पक्ष हे विलीन देखील होऊ शकतात जे पवारसाहेबांनी सूचित केलेलं आहे. माझं स्पष्ट मत आहे की 4 तारखेच्या निकालावर पुढचं सगळं काही अवलंबून. जाहीर सभेत असे म्हणलेले आहेत की इंडिया अलायन्सचं सरकार आलं तर हिंदूंचं आरक्षण काढून मुसलमानांना दिलं जाईल. ते मला वाटतं की दुर्दैवी गोष्ट आहे की ते माझे पंतप्रधान आहेत, आपल्या सगळ्यांचे पंतप्रधान. तर पंतप्रधानांनी अशा प्रकारे बावचळून जाणं मी समजू शकतो. पण जे विधान ते जाहीर सभेतून करतायत, तुम्ही 400 पारचा नारा देताय, तुमची सरकार येत आहे म्हणताय, तुम्ही आमच्या जाहीरनाम्याची चिंता का करताय? त्याचं खरं कारण असं की त्यांना लक्षात आलेलं आहे की आपण जिंकत नाही. त्यामुळे आता पंतप्रधान कधीही देशात असले तर दिल्ली बाहेर सहसा मुक्काम करत नाहीत. या पंतप्रधानांनी 2-2 मुक्काम महाराष्ट्रात केलेले आहेत. त्याचबरोबर 2019 मध्ये फक्त 7 सभा घेतल्या. त्यांच्या आतापर्यंत 12 झाल्यात, आणखी किती होतील माहिती नाही. पण त्यांना माहिती आहे की महाराष्ट्र अत्यंत महत्वाचं राज्य आहे आणि तिथं ते निवडणूक हारतात. त्यामुळे हे आता हास्यास्पद विधानं करतायत. काय म्हणतात की काँग्रेस आली सत्तेत तर तुमच्या घरातली खोली काढून घेतील, पुन्हा काय म्हणतात की तुमचं मंगळसूत्र विकतील, काही म्हणतात की तुम्हाला सरकारी कॉन्ट्रॅक्टमध्ये मुस्लिम समाजाचा वाटा, मुस्लिम समाजाचं आरक्षण सरकारी कॉन्ट्रॅक्टमध्ये देतील. म्हणजे आता ठीक आहे, राज्यघटना देखील मी त्याची सहानुभूती मला वाटते त्यांच्याबद्दल. ते खूप परिश्रम करतात पण अशा प्रकारे वक्तव्य करून त्यांच्या मानसिकतेबद्दल प्रश्न चिन्ह निर्माण